मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची सलगची दुसरी रजन आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर मॅचला सुरुवात करूयात. पहिलाच बॉल रवी वाघमारे स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतात रोहित तेरसे. आज द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर ओपनिंग पेअर वेगळ्या रीतीने आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी वेगळ्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ॲक्युरेट 10 वाजता पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झाला. 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. या पुढचा बॉल गोलंदाज कैलास तयार. इथे जागेवून खेळण्याचा प्रयत्न आहे. पदल आली त्याचा वापर नाही. फुटवर्कचा अभाव दिसतोय. फुटवर्कची जाणीव या ठिकाणी दाखवून देणारा बॉल होता. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला. सलगचे जर पाहिले गेले तर पहिल्या षटकातील 2 चेंडू निर्धावाच्या स्वरूपात पाहायला मिळतात. पहा कालच्या दिवसात एक मॅच मला जय श्रीरामची झाली आणि त्यामुळे जर पाहिले गेले तर चांगला खेळ दाखवत असताना कैलासने पहिल्या षटक हाताळलं गेलं. कैलासने त्या षटकामध्ये 2 विकेट देखील प्राप्त केल्या होत्या आणि त्यामुळे जर पाहिले तर कमीत कमी धावा देत जर पाहिले गेले तर चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये केली होती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या सलगचा तिसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. सलगचे जर पाहिले गेले तर 3 डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि अगदी जर पाहिले गेले तर पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहत आहेत. लगातार 3 बॉल डॉट. प्रेशर दबाव मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा संघावरती जाणून येतोय. एका बाजूला पाहिलं गेलं तर हृदयनाथ भोईर असतील, त्यानंतर जर पाहिलं तर जितू म्हात्रे असतील, जय श्रीराम टीमचे जर पाहिलं तर ओनर पाहा. पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा फटकावरती लागल्या गेले तर म्हणजे 2च्या घरामध्ये. पुन्हा एकदा कैलास तयार. इथे ऑफसाइडला चांगला फटका आला पडतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला पोहोचतायत. बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय परंतु एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावर जाऊन पोहोचताय. प्रथम बॅटिंग करत असताना द ग्रेट मराठा संघाची धावसंख्या अगदी पर्यंत 3च्या क्रमांकावर जाऊन पोहोचलेली आहे. बस सुरुवात थोडीशी अडथळलेली आहे. सुरुवात थोडीशी डगमगलेली आहे परंतु इथून देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. पण रोहित तेरसे नेहमीच जर पाहिजे तर चंद्रपडा भाऊच्या संघाच्या माध्यमातून खेळत असतात. एनसीएच्या माध्यमातून. दुसरा बाजूला पाहिजे तर द ग्रेट मराठा याच टीमच्या माध्यमातून एक गाव एकचा फॉर्मॅट रवीने कित्येक वर्षांपासून खेळला गेला. अनुभव दोघांकडे चांगला आहे परंतु जय श्रीराम टीमचा उल्लेख करावा लागेल. ज्याप्रमाणे त्यांची बॉलिंग युनिट आपण नेहमीच पाहिलेली आहे. यंदाच्या परफॉर्मन्स जर पाहिलं गेलं तर कैलास साठलेचं कौतुक करावं लागेल. कमी धावा देत असताना विकेट तो नेहमी प्राप्त करतो परंतु या षटकामध्ये त्याला विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळाले गेले नाही. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर रवी डवले या ठिकाणी तयार होतील. कालच्या दिवसात देखील जर पाहिलं तर रवीने चांगलं षटक हाताळलं होतं. रवीने जवळपास जर पाहिलं तर कमीत कमी धावा देत असताना त्याच्या देखील खात्यामध्ये जर पाहिले गेले तर विकेट होत्या. या मॅच मध्ये जर पाहिले गेलं तर कमबॅक करायचं असेल तर ग्रेट मराठा संघाला तर जास्तीत जास्त धावा अगदी जर पाहिलं तर गॅप शॉट खेळावे लागतील तुम्हाला. अगदी जर पाहिले गेलं तर मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर धावा पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 3 धावा या धावफटकावरती पाहायला मिळतात. आल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं आणि अगदी जर पाहिले गेलं तर ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केलंय त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. पुढचा बॉल पहिलाच बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होती यार रवी डवले. फुले लेन्सचा बॉल ऑन साइडला बॉलला दिशा दिली. बॉल चालला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मिडॉनचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल विपुल पाटील यांचं. अजून देखील फिटनेस मेंटेन केलेला आहे. मिडॉपचा क्षेत्ररक्षक मिडॉन पर्यंत पोहोचून तिथून बॉल कलेक्ट करून फेके होते आणि तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती एक धाव कंप्लीट केली जाईल. कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजन समितीचं ज्यांनी ती मेहनत घेतली. अफलातून काम ज्यांच्या माध्यमात राहिले गेलं. मणिजी म्हात्रे असतील, प्रतिमेजी भोईर असतील, रुपेशजी म्हात्रे असतील, नवीनजी म्हात्रे असतील. कौतुक करावं लागेल संपूर्ण आयोजकांचं आणि संपूर्ण जीवचंद्र ग्रामस्थांचं. फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत लॉंग ऑनला. अगदी जर पाहिलं तर 1 बाउंड शॉटला कलेक्ट करतील. फेके होईल. तत्पूर्वी एकच सिंगल प्राप्त होईल. रवीने
यंदाच्या हंगामात जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी केलेली आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर विथ द बॉल बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून रवी आउट झाले, परंतु त्यानंतर आतापर्यंत बॉलिंग युनिट आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर रवीचा चांगला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल थोडासा दिमेगतीने हाताळलेला बॉल होता, ऑफसाईडला दिशा दिलेली डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक धाव कंप्लीट केला, दुसरीचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकाव जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7च्या घरामध्ये. षटक क्रमांक आपण पाहताय ते म्हणजेच दुसरं आणि रवी डबलेच्या षटकातील चेंडू फेकून झालेले आहेत ते म्हणजेच 3. कामेश असतील चांगली स्कोरिंगची भूमिका आणि जर पाहिले गेलं तर संपूर्ण जर पाहिले तर TCP ला GTC यांचे देखील कौतुक करावं लागेल. ऑन साइडला फटका इथे चांगला आहे, उंची जास्त लांबी कमी, डाऊन दी बॉल प्रेम आलेत आणि टिपला जेल मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. पहिला धक्का द ग्रेट मराठा संघाला, रवी वाघमारे होतील आउट. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत JPL जुचंद्र प्रीमियर लीग पर्व अगदी पाहिलं तर 4थं पाहायला मिळतंय आणि ग्रामीण भागात जर पाहिलं गेलं तर प्रत्येक खेळापाड्यामध्ये जर पाहिले गेलं तर प्रीमियर लीगचं आयोजन केलं जाते, परंतु अशा काही प्रमाणात प्रीमियर लीग असतात ज्यामध्ये जर पाहिलं तर मॅडम सिरीजसाठी बाईक दिली जाते आणि जुचंद्र गावाने नेहमी जर पाहिलं गेलं तर पैशाला नाही तर क्रिकेटला प्राधान्य दिले आणि त्याच कारण जर पाहिले गेलं तर जुचंद्र नगरीमध्ये प्रत्येक वीकमध्ये आपण स्पर्धा पाहत आहेत आणि प्रत्येक वीकमध्ये ज्या लाख मोलाच्या स्पर्धा असतात त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मालिकावीरसाठी बाईक पाहत आहेत आणि या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर बाईक पाहायला मिळेल. सन्माननीय जिग्नेशदा म्हात्रे असतील, निलेशजी चव्हाण असतील, भावेशजी म्हात्रे असतील, त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर पुरस्कृत झालेली बाईक आपल्याला पाहायला मिळते. आणखीन काही आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचा देखील उल्लेख या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर पहिलाच बॉल खेळत असताना राकेशने जर पाहिलं गेलं तर दिशा दिल्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली जाईल. एक बंधू आउट झाला, दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये लगेच आला. ज्याप्रमाणे जर पाहिलं रवी वाघमारे आउट झाले, राकेश वाघमारे मैदानाच्या आतमध्ये लगेच आले आणि पहिल्या बॉलवरती या ठिकाणी सिंगल कंप्लीट केले. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं आपण पाहत आहेत आणि 2 अगदी जर पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा 3 बॉल जबरदस्त यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. अगदी जर पाहिले गेले तर जबरदस्त चेंडू होता. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा संघाची धावसंख्या फटकाव जाऊन पोहोचते. थोड्याशा नाजूक स्थितीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 7 धावसंख्या, 8 धावसंख्या धावफटकावरती लागली गेली. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये धावांची पडझड चालू आहे, परंतु ज्याप्रमाणे जर पाहिलं तर रवीची विकेट फार महत्त्वाची होत आहे. रवीने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न तर केले, परंतु रवीच्या बॅटमधून जो मोठा फटका खेळण्यासाठी गेले त्यानंतर जर पाहिलं तर त्यांची मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळाली गेली आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये राकेश आले, त्यांच्याही माध्यमातून सिंगल येताना दिसते. इथून काय करायचंय, इथून फक्त आणि फक्त आता मोठे फटके खेळायचे आहेत. जास्तीत जास्त धावा कशा बनवता येईल आपल्या द ग्रेट मराठा टीमला याचा विचार आता मात्र फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये माइंडसेट करावं लागेल. पतू पॅकर्सने कालच्या दिवसात दर्पणने चांगला उल्लेख केला होता. ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं त्यांनी सांगितलं होतं पहिल्या 2 ओव्हरमध्ये निखिल आणि मला सिंगल डबल खेळायचे आहेत, अगदी 15, 16, 20 धावा येत आहेत, तर त्यानंतरच्या 2 षटकामध्ये आम्हाला अटॅकिंग करायची आहे. आणि गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं पतू बॅकर्स टीमच्या माध्यमातून खेळत असताना दर्पणला ज्याने वैयक्तिक जर पाहिले गेलं तर विथ द बॅट 24 धावा बनवल्या गेल्या, त्यामध्ये 2 षटकार 2 चौकार होते, 9 बॉलचा त्याने सामना केला गेला. म्हणजेच एक माइंडसेट असतो आणि त्याच माइंडसेटच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची असते. आणि डेचं क्रिकेट, दिवसी क्रिकेट आणि रात्र क्रिकेट थोडंसं जर पाहिलं तर डिफिकल्ट असतं, कारण की दिवसाला हवेचा वेग असतो आणि रात्रीच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये हवेचा वेग मंदावलेला असतो. तुम्हाला टायमिंग वरती आणि तुमच्या जर पाहिलं तर ताकदीवरती तुम्हाला मोठे फटके खेळायचे असतात आणि हेच मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल द ग्रेट मराठा संघाला. यष्टाच्या मागे दीपेश पाटील यांना आपण पाहतायत टीमचे कॅप्टन आहेत आणि संपूर्ण टीमला लीड करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. षटक क्रमांक 30 ला सुरुवात होईल. जय श्रीराम टीमचे एक जबरदस्त आयकॉन ज्यांच्या नावावरती मालिकावीरची एक बाईक देखील पाहायला मिळते.
या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि अर्थातच जर पाहिलं तर हितेंद्र भोईर आलेत आणि पहिला बॉल जर पाहिले तर ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला गेला. पंचांच्या इशाराला व्हाईट बॉल. पंचांची भूमिका देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये महत्त्वाची राहिले गेले. याही स्पर्धेमध्ये विलासजी नायर सर असतील, विशालजी नाईक सर असतील आणि ललितजी भोईर पंडित सरना आपण जरूर पाहत आहेत. तिन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न, हवेत खेळला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, डाऊन दी बॉल पोस्ट आहे. स्वतः गोलंदाज हितेंद्र भोईर पातीने टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन झालंय. दुसरा धक्का लागलाय. द ग्रेट मराठा संघाला राकेश वाघमारे होतील आउट. पुष्पा 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 एकदा वेलकम बॅक. संपूर्ण आपण जर पाहिले तर मंडप डेकोरेटची व्यवस्था अगदी जर पाहिले गेलं तर प्रथमेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून करण्यात आले, त्यांचं देखील आम्ही आभारी आहोत. फलंदाज जर पाहिले गेलं तर सायकल आहे आणि त्यासाठी अभिषेकजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून जर पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाजासाठी जर पाहिलं तर सायकल देण्यात आले, त्यांचे देखील आभारी आहोत. उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल आहे भावेशजी पुणेकर, यांचे देखील आभारी आहोत. आणि संपूर्ण ज्या ट्रॉफीज आपण पाहतायत मात्र बद्दल स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कल्पेशजी म्हात्रे, मणिशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि ज्या कोणी आणखीन जे देणगीदाते आहेत त्यांचा देखील उल्लेख या षटकानंतर आम्ही नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ऋतिक रायडे, जबरदस्त बॅटिंग करावी लागेल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल खोला टाकलेला बॉल होता, ऑन साइडला बॉलला वळवले गेले, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, स्वतः गोलंदाज एकच धाव या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते, ते म्हणजे 10च्या घरामध्ये. चला या पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. हितेंद्रने आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडूचा जबरदस्त बॉलिंग अटॅक दाखवलेला आहे. ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोहित तेरसेचा. हा प्रयत्न द ग्रेट मराठा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु प्रयत्नांना कुठेतरी यश मैदानाच्या आतमध्ये मिळताना दिसत नाहीये. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावा कशाही येऊ द्या, द ग्रेट मराठा टीमसाठी त्या महत्वपूर्ण धावा असतील आणि त्याच धावा मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतात. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव येईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती 11च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. चला मी प्लीज विनंती करतो, पुढचा मॅच अमायरा 11 आणि छत्रपती वॉरियर्स. अमायरा 11 आणि छत्रपती वॉरियर्स. चला मला वाटते चेतनजी पाटील एका बाजूला असतील आणि कल्पेशजी म्हात्रे एका बाजूला असतील. दोन टीमचे कॅप्टन आणि दोन्ही टीमचे आयकॉन खेळाडू म्हणून आपण त्यांना पाहतात. आणि दोन्ही टीमला विनंती करतो आपण रेडी राहायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन उपस्थित व्हायचं आहे. पुढचा बॉल फटका हवेत खेळलाय, स्ट्रोक मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल पुन्हा एकदा पोहोचतात क्षेत्ररक्षक आणि जर पाहिलं गेलं तर प्रेमने टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत ज्या विकेट गेल्यात ते झेलचीच्या स्वरूपात गेलाय आणि तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा संघाला ऋतिक रायडे होतील बाद. ज्याप्रमाणे उल्लेख केला होता, ज्या वेळेला रवी वाघमारे आणि रोहित तेरसे मैदानाच्या आतमध्ये आले होते, कुठेतरी जर पाहिलं तर बॅटिंगचं जे युनिट होतं ते वेगळं पाहायला मिळालं. ओपनिंग पेअर वेगळी पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर ती चर्चा झाली. रवीची विकेट गेली, त्यानंतर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर ऋतिक रायडे आले, त्यांची देखील विकेट गेली. त्यानंतर राकेशची देखील विकेट गेली आणि आता मात्र 5व्या क्रमांकावरती मितेश शिंगोटेला पाठवले गेले. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर जो डाव सावरायचा होता आता मात्र तोच डाव सावरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मितेश शिंगोटे दाखल झाले, ज्यांच्या नावावरती जर पाहिलं गेलं तर मालिकावीरची एक स्कूटी देखील पाहायला मिळते आणि एक मोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्यात असा जर पाहिलं गेलं तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच जर पाहिलं गेलं तर मितेश शिंगोटे. हितेंद्रने आतापर्यंत जर पाहिलं तर 2 धावा खर्च करतात, 2 विकेट प्राप्त केले 4 बॉलमध्ये. खुला टाकलेला बॉल होता. ज्या वेळेला मैदानाच्या नवीन फलंदाज येतो हितेंद्रचा एकच हेतू राहिलेला आहे, पहिला बॉल खोलात टाकायचा, जर अगदी जर पाहिजे तर विकेट मिळेल तर ठीक, त्यानंतर बाउन्सर हाताळायचा आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलेला आहे. या बॉलवरती सिंगल मिळेल, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते, ते म्हणजे 12च्या घरामध्ये. शेवटचा अंतिम बॉल या नंबर 3च्या षटकामध्ये. इथून जर 1-2 मोठे फटके आले, सिंगल डबल चालू राहिल्या तर अवघ्या 7 बॉलमध्ये जर 15 ते 20 धावा बनतात तर अगदी जर पाहिले गेले तर चांगल्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतील. हवेत खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे, शॉर्ट बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला. दीपेशने पुन्हा एकदा चुकी केलेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि षटकाची समाप्ती होत असताना आपण पाहतायत 22च्या माध्यमातून एक धाव येताना दिसेल. 3 षटकांचा
खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आणि 30 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फडकावर पाहिलं गेलं तर 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि ॲक्युरेट जर पाहिलं तर 3 षटकं हाताळण्यासाठी 14 मिनिटांचा वापर मैदानाच्या आतमध्ये जय श्रीराम या संघाच्या माध्यमातून केला गेला आहे आणि खरोखरच प्रत्येक टीमचं सहकार्य या JPL मध्ये असणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. 12 संघ आहेत, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 12 संघमालक आहेत, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 12 आयकॉन्स आहेत आणि त्यांची एकी ही फार महत्त्वाची असते. चला प्लीज मी विनंती करतो अमायरा 11 आणि त्यांच्या विपक्षाला पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टनने आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि सन्माननीय गौरवजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आगरी बॉईज यंदा नवीनच संघ पाहायला मिळतोय आणि जर पाहिले गेलं तर दिवेश पाटील त्या टीमचे आयकॉन आहेत आणि चांगला खेळ कालच्या दिवसात आपण पाहिला गेला. हा 12 संघ आहेत, त्यांचा देखील उल्लेख करूया. त्या संपूर्ण जर पाहिलं तर स्पर्धेच्या माध्यमातून पहिला संघ छत्रपती वॉरियर्स जिग्नेशजी म्हात्रे, त्याचबरोबर जर पाहिले गेलं तर निलेजी चव्हाण त्या टीमचे जर पाहिले गेले ओनर आपल्या पाहायला मिळतात बंटी स्ट्रायकर्स सिक्सर्स यांना आपण पाहत आहेत. त्यानंतर पदू पॅकर्स, त्यानंतर RK टायगर्स, आगरी बॉईज, वियाना सुपर किंग्स, NR कट्टा, त्यानंतर जय श्रीराम जुचंद्र संघाला आपण बघतायत, मार्गेट्स 11 या संघाला बघतायत, द ग्रेट मराठा संघाला पाहतायत, अमायरा 11 या संघाला पाहतात आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर शिवतेज स्पोर्ट्स या संघाला आपण पाहतायत. 13 धाव फडकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 सुरुवात होईल आणि नवल पहिला बॉल हवेत खेळलाय. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, रवी वेगाने आले परंतु बॉल त्यांना चकून मागे निघून गेला. 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि पाहता जर पाहिलं तर दोनच धावेवरती दोन्ही बॅटरला सॅटिस्फाय व्हावं लागेल. या त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पंचांचा इशारा आलेला आहे. पाहूयात आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. तिसरे पंच आमचे विरलजी नायर या ठिकाणी सज्ज असतील. पाहूयात आता मात्र मितेश आउट आहेत की नाही. ऑन द क्रीज बॅट पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेली आहे की त्या अगोदर स्टंपवरती बॉल लागला हे देखील पाहणं महत्वाचं राहील. हा प्रत्येक निर्णय एखाद्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये महत्वाचा असतो आणि त्याच कारणाचं पाहिलं तर JTC लाईव्ह आणि TCP लाईव्ह महेंद्रजी भगत असतील, मृणालजी म्हात्रे असतील, त्यांची संपूर्ण टीम जर पाहिलं गेलं तर चांगलं काम या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करताना दिसत आहेत. आणि यस बॅटर इज सेफ म्हणजे हा बॉल असेल. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येताना दिसत आहेत. पुढचा बॉल नवल तयार, फुलटोस बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि यस या ठिकाणी जर ॲक्युरेट फ्लम झालेत. मिडल स्टिक वरती आदळणारा बॉल होता आणि मैदानाच्या आतमध्ये लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 4था धक्का लागलाय द ग्रेट मराठा या संघाला. रोहित तेरसे बॅक टू दी पविलियन गॉन. सहावरती ते मैदानाच्या दाखल झालेत. पहिला बॉल हवेत खेळलाय, स्ट्रोक हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिश्रमिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर वेगाने दीपेश आले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि तिसरी धाव घेत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. रोहन होतील आउट.
जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न जर पाहिलं तर जितेशने नेहमीच केलेला आहे आणि 4 पर्वामध्ये सर्वाधिक धावा जर पाहिलं तर जितेशच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येकाच्या नावावरती काही ना काही रेकॉर्ड या संपूर्ण JPLच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. संजयजी म्हात्रे त्याचबरोबर विजयजी कांबळे यांचं कौतुक करावं लागेल, विशालजी भोईर यांचं देखील कौतुक करावं लागेल. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये होता, पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये, लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये मितेश शिंगोटेने ठोकलाय. JPL षटकार. टायमिंग जुळलं गेलं मैदानाच्या मध्ये मितेशने. याच खेळीसाठी तो नेहमी ओळखला जातो. जर कदाचित हा बॅटर लवकर आला असता तर ही धावसंख्या जर पाहिली तर अधिक पाहायला मिळाले असे. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडंसं धीम्या गतीने हाताळलेला बॉल, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. स्वप्नील भोईर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत, परंतु त्या ठिकाणी जर पाहिले गेलं तर मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर डॉट चेंडूची सांगता होते. 3.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, 23 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. 23 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील खुला टाकलेला बॉल होता. ऑन साइडला पुन्हा एकदा जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी वेगाने आलेत, फेकी चांगली झाले, परंतु पाहत असताना जर पाहिले गेले तर 2 धावा तर रोखू शकत नाही आहेत. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा धावफटक्यावर जाऊन पोहोचतात 25च्या घरामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना द ग्रेट मराठा संघाला आपण पाहिलं आणि 26 धावांचं लक्ष. आता मात्र एक माफक लक्ष असलेल्या मैदानावरती 24 बॉल आणि 26 धावांचं लक्ष कंप्लीट करावं लागेल. जय श्रीराम जुचंद्र या टीमला. जाऊयात आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. चला आपण टॉस करतोय. सन्माननीय गौरवजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस स्पिन केलं जाईल. पारंपरिक नाणं आहे. छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे. अमैरा 11 संघाने टॉस जिंकले. मान्यवर विनंती करेन दोन्ही टीमला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मुख्य व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. एका बाजूला कल्पेश आहेत आणि दुसऱ्या बाजूला चेतन पाटील चांग आपण बघतात. नेहमीच अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून खेळत आहेत, परंतु JPL खेळत असताना जर पाहिलं तर दोन्ही संघ जर पाहिले गेले तर दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या जर पाहिलं तर संघाचे आयकॉन आहेत. काय म्हणजे चेतन, ज्याप्रमाणे टॉस जिंकला निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. प्रतिस्पर्धी जर संघ जर पाहिले तर एक चांगला संघ आहे. कालच्या दिवसात जर पाहिले तर चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला. एक मॅच खेळले ते देखील एक मॅच जिंकलेले आहेत. क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात जर पाहिलं तर किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? आम्ही 40-45च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कालच्या दिवसात ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर रियाजला आपण 6व्या क्रमांकावरती उतरवलं आणि आजच्या दिवसात लगेच त्याची बॅटिंग चांगल्या रीतीने झाली. मॅचा पुरस्कार घेतला गेला. काय म्हणशील रियाज शेख बद्दल? ज्याप्रमाणे तू विकेट गेली त्याच्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये आला, त्याने चांगली बॅटिंग केली. तसं म्हणायला गेलं तर पहिल्याच मॅचमध्ये आपण कोणताच निष्कर्ष काढू शकत नाही, कारण नवीन प्लेयर असतात आणि नवीन संघ आपल्याला घेऊन पुढे जायचं असतं आणि त्या हिशोबात काल त्यांनी जे बॅटिंग केली त्याला अनुसरून आम्ही त्याला वरती प्राचारण केलं. प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू. चेतन पाटील होते अमैरा 11 टीमचे कॅप्टन. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करायला निर्णय घेतलेला आहे. कल्पेश, टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता? फलंदाजीच करणार होतो आम्ही. फलंदाजी करण्याचा तुमचा जो निर्णय होता तो तुमच्या जर पाहिलं तर अंगलट आलेला आहे आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे. या मैदानाचा तुम्हाला आढावा आहे. 4 षटकामध्ये 50 बनत आहेत, 4 षटकामध्ये 40 बनत आहेत, तर आपण डिफेंड करू शकतो. तर जास्तीत जास्त धावा करण्यासाठी जर पाहिले तर कुठले फलंदाज असतील? आहेत शैलू आहे, नवीन आहे, केवल आहे, मी आहे, ऋतिक आहेत, चिनू आहे, असे 5-6 फलंदाज आहेत. त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत. जे काल केलं ते आज सुद्धा मॅचमध्ये अपेक्षा असतील. कालच्या दिवसात छत्रपती वॉरियर्स संघाची बॉन्डिंग चांगल्या रीतीने पाहायला मिळाली. म्हणजे चांगली फिल्डिंग झाली, चांगली गोलंदाजी चांगली, त्याचबरोबर चांगली बॅटिंग देखील झाली. आणि ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर या स्पर्धेचं आयोजन आपण देखील जर पाहिले तर आपले बंधू अर्थातच जर पाहिले तर मणिजी म्हात्रे असतील, प्रत्येक स्पर्धेमध्ये जर पाहिले गेले तर त्यांचं योगदान असतं आणि प्रत्येक जुचंद्र गावातील क्रिकेट पूर्ण पुढे नेण्याचं काम, पुढे नेण्याचा प्रयत्न आपला देखील असतो, आपल्या बंधूंचा देखील असतो.
आणि प्रत्येक जुतनगर गावाचा असतो. काय म्हणशील आणि उल्लेख आपण पुन्हा एकदा बाईकचा करूयात. प्रत्येक गावामध्ये जर पाहिले तर माडोदर सिरीजसाठी बाईक नसते कल्पेश, परंतु या स्पर्धेमध्ये आपल्या जुतनगर गावामध्ये पैशाला नाही परंतु क्रिकेटला आणि क्रिकेटपटूला भरपूर व्हॅल्यू दिली जाते. नक्कीच आपण नेहमीच बघत असतो, प्रयत्न करत असतो की सर्वात चांगल्यात चांगल्या स्पर्धा आपल्या परिसरातही व्हायला पाहिजे. कारण की मला वाटतं महाराष्ट्रातलं एकमेव असं गाव आहे जिथे 20 ते 25 स्पर्धा आपल्या जुचंद्रा गावात होतात आणि त्यात आम्ही योगदान करतो की चांगली स्पर्धा कशी होईल, आयोजन कसं होईल. फक्त खेळाडूकडून अपेक्षा आहेत की चांगलं सपोर्ट करा आणि बाईक आपण आपल्याच गावातल्या मुलाला भेटेल म्हणून आपण एक उचललेलं पाऊल आहे. क्या बात आहे, थँक्यू. चांगल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या गेल्यात. कल्पेश मात्र टीम छत्रपती वॉरियर्स संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलेला आहे. अमायरा 11 या संघाने प्रथमतः जर पाहिले तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केले छत्रपती वॉरियर्स संघाला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया, त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू तुषार सोनावणे. पहिला चेंडू अगदी डिफेंड केला, चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्कोरले क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी मात्र 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्येचा अकाउंट ओपन करत असताना जय श्रीराम हा संघ पाहायला मिळतोय. अगदी 26 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झालाय. लो स्कोर मॅच आहे, परंतु लो स्कोर मॅच मध्ये जर पहिले 1-2 विकेट गेले तर थोडाफार प्रेशर मध्ये येऊ शकतोय जय श्रीराम हा संघ. पहिले चेंडू 2 धावल्या, दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना या फॉरवर्ड डिफेन्स केला चेंडूला. चेंडू येतोय कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एक धाव या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले, ती म्हणजे 3 या आकड्यावर. स्वप्नील भोईर होते तिकडे. कुठल्या प्रकारे झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळाली, एक धाव मिळाली. आता मात्र रवी डवला स्ट्रायकनकडे पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज चेतन मात्रे ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना याला डिफेंड करायचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एट आणि यष्टीरक्षक कुठलीच चूक करत नाहीत. लागतोय धक्का क्रमांक पहिला मिस्टर रवी डवला. बॅक टू द आउट.
आणि लगेच या मैदानाच्या आत. कम ऑन डिसाई. पहिला विकेट गेले होते रवी डवला याला तंबूच्या आफराला पाठवलं होतं. रवी डवला खरं तर मात्र अगदी गोल्डन डकवर कॅचच्या स्वरूपात तो बाद झालाय. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर महेंद्र. हा गोलंदाज येतोय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय महेंद्र, जो की बुमराह या पद्धतीने तो गोलंदाजी हाताळत असतो. अप्रतिम गोलंदाजी. कालच्या दिवशी देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता. 18 चेंडू 21 ची गरज आहे जिंकण्यासाठी. चांगलं प्रदर्शन दाखवत असताना जय श्रीरामचे खेळाडू डगआउट पूर्णपणे खचाखच भरलेला पाहायला मिळतोय जय श्रीराम या संघाचा. नाईटची स्पर्धा आपण बघू शकतोय. JPL जुचंद्र प्रीमियर लीग एन्जॉय करतात घर बसल्या देखील प्रेक्षक. पहिला चेंडू. हो यार डिफेंड करायचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. झेल हा व्हायला पाहिजे होता, प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु झेल प्रयत्न झाला नाही आणि एक धाव मिळाली होती. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 6 या आकड्यावर. एक गडी बाद 6 ची स्थिती पाहायला मिळतोय. आता मात्र झेल झाला असता तर थोडाफार आत्मविश्वास वाढला असता ग्रेट मराठा जुचंद्र संघाचा, परंतु एक विकेट खरं तर मात्र भरपूर इम्पॉर्टंट आहे. बघा पहिल्या षटकामध्ये एक विकेट गेली होती, आता मात्र विकेट आले असते थोडाफार प्रेशर निर्माण झाला असता जय श्रीराम या संघावर, परंतु तसं काय झालं नाहीये. झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. खरं तर मात्र जेव्हा तुम्ही झेल अशा प्रकारे मात्र प्रयत्न करत नाही त्यावेळेस मात्र काय होतं तर गोलंदाजाचा आत्मविश्वास आहे तो मात्र खचला जातोय, तो थोडाफार कमी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्ट्रायकरकडे बॅटर्स प्रेम पाहायला मिळतोय ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र बघितलं मात्र चेंडूला सोडून दिलं. वाईटचा इशारा पंचांचा आला. या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे 7 या आकड्यावर. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हा पिचिंग झाला होता. ऑफ साइड टॉप स्टंप भरपूर बाहेर निघाला होता चेंडू. 17 चेंडू 19 ची गरज. प्रेम डावखुराचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय टीव्ही स्क्रीनवर. ओ यावेळी मात्र दूरवरून चेंडूला खेळायचा प्रयत्न झालाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जातोय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी केली जाते, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते, भेदक मारा केला जातोय. निर्धा चेंडूची सांगता झाली आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला होता. लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र मॅच बनवू शकते. प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्न झालाय. ओ यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडूचा गॅदर करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजामार्फत, मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे. एक गडी बाद 8 अशी स्थिती पाहायला मिळते. जय श्रीराम 26 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतोय. महेंद्र चांगली गोलंदाजी केली जातोय. आतापर्यंत त्याने 3 चेंडू टाकलेत आणि 2 धावा खर्च केलेत. म्हणजेच काय तर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर त्यांनी गोलंदाजी केली आहे, नियंत्रबद्ध गोलंदाजी केली आहे. 4था चेंडू दीपेश ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि लेग विपरीच्या स्वरूपात गडी बाद होईल की काय. पंचाने तर उचलून धरले आणि गडी बाद होईल. तर लगेच 2 पंच एकत्र येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विशाल नाईक सरांना आपण पाहू शकतोय आणि दुसऱ्या बाजूला ललितजी भोईर उर्फ बंड्याफरांना आपण पाहू शकताय.
नक्कीच दोन पंच एकत्र आले होते, चर्चा झाली आणि पंच आपल्या जागेवर जाऊन मात्र निर्णय देतील. लेग पेपरच्या स्वरूपात आउट दिला होता. त्याच्यानंतर माफी मागितली जाते पंचांमार्फत आणि नॉट आउट. बॅटची एज लागली असावी की काय आणि पंच लगेचच नॉट आउट घोषित करतायत. तर ही धाव नसेल. 8 धावा आहेत. चांगला चेंडू कमबॅक केलाय गोलंदाजा मार्फत. 14 चेंडू 18 धावांची गरज. 14 चेंडू 18 धावा. जबरदस्त सामना रंगला गेलाय. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली होती, अप्रतिम. चेतन मात्रे अगदी इम्प्रोवाइज गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च केला होता. 1 गडी बाद त्याने केला होता. महेंद्र आपण नाही ओव्हर द विकेट नाही. दीपेश पाडी यावेळी मात्र लॉर फुट ऑफ डिलिव्हरी चेंडू पाहायला मिळाला होता आणि आपण बघतोय लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल. जाऊन परिस्थिती म्हणजे 9 या आकड्यावर 1 गडी बाद 9ची स्थिती पाहायला मिळते जय श्रीराम या संघाची. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी केली जाते महेंद्र मार्फत. अचूक टप्प्यावर आपण बघितलं होतं लेग विपरची देखील अपील झाली होती, मात्र अगदी या बॅटची एज लागली होती आणि पंच लगेचच जवळ येऊन मात्र निर्णय गेला आणि चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. जुचेंद्र प्रीमियर लीग एन्जॉय करतायत. घर बसला या मॅचचा आनंद घेतात भरपूर प्रेक्षक. यावेळी मात्र दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंच लगेच आमच्यापर्यंत घोषित करतात की अवंत धाव फाईट द ऑप्स्टम पाहायला चेंडू मिळतोय. या अवंत धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 10 या आकड्यावर. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. 13 चेंडू 16 धावा. हा डॉट चेंडू येणं फार गरजेचं आहे ग्रेट मराठा या संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम विचार करत असेल की एकेरी दुहेरी धाव जरी आल्या तरी चालेल. यावेळी जोरकस माझा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जणू काय प्रश्न विचारला गेला होता, या चेंडूला डिफेन्स करून दाखव. मात्र चेंडू निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आली आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा. चांगली गोलंदाजी केली जाते. आता 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. वाढ मॅच. युवराज डीजेला फंदी देऊया आणि लगेच येऊया मैदानात. कम ऑन डीजे. मॅच बनवली आहे, मॅच बनवावी लागेल. ही मॅच जिंकायची आहे, जिंकवावी लागेल असं मात्र दृश्य पाहायला मिळतंय. ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडनं काय कमबॅक केलंय, अप्रतिम कमबॅक. 12 चेंडू 16 धावांची गरज जिंकण्यासाठी. जबरदस्त सामना रंगतोय. एका बाजूला ग्रेट मराठा जुचंद्र संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीराम संघ पाहायला मिळतोय. 12 चेंडू 16 ची गरज. दीपेश आतापर्यंत चाचपडत खेळतोय. 6 चेंडूचा सामना केलाय, 5 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रेम 5 चेंडूचा सामना केलाय आणि 2 या धावसंख्येवर खेळतोय. चला जास्त वेळ खर्च करू नका. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. त्याच्यानंतर एक गलीमध्ये शतरक्षक पाहू शकतोय, एक पॉइंट मध्ये शतरक्षक पाहू शकतोय 30 फरकर मध्ये ओव्हर द विकेटने. यामध्ये जोरकस माझा प्रयत्न. आडव्या बॅटचा वापर केलाय. शतरक्षक आहेत राकेश वाघमारे आणि पकडलाय झेल. संपलाय मिस्टर दीपेश पाटील याचा खेळ. गॉन.
जे दीपेश अगदी चाचपडत खेळत होता तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय ज्याने खऱ्या अर्थाने जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये आपला दरारा कायम ठेवलाय तोच हितेंद्र भोईर. अर्थातच हितेंद्र पाती मैदानाच्या आत दाखल होतोय. अगदी चौथ्या क्रमांकावर तो त्याला प्राचार्य करण्यात आलाय. या खेळाडूला मात्र जास्तीत जास्त जबाबदारी असेल परंतु एका बाजूला प्रेम याला मात्र चांगला खेळ करावा लागेल. तो थोडाफार चाचपडत खेळतोय. त्यांनी 5 चेंडूचा सामना केलाय आणि 2 या धावसंख्येवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला मितेश आल्याला मात्र पहिल्या चेंडूवर विकेट त्याने घेतल्या. आत्मविश्वास वाढला गेलाय या गोलंदाजाचा. पहिले 2 षटक काय अप्रतिम हाताळल्यात. एका बाजूला आपण पाहिलं होतं चेतन मात्रे 5 धावा खर्च केला. त्याच्यानंतर महेंद्र याने देखील 5 धावा खर्च केल्या. काय इम्प्रोवाइज गोलंदाजी केली गेली आहे 2 षटकामध्ये. तिसरा षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवर विकेट गेली आहे. हो याला पत्र डिफेंड केलं फक्त आणि फक्त चेंडूला. इथे मात्र शतक आलाय. चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी एक कप धाव पूर्णपणे जखडून ठेवलंय बांधून ठेवलंय जय श्रीराम या संघाला. या 1 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 11 या आकड्यावर. 11 धावा. दहा चेंडू 15ची गरज या प्रकारे समीकरण पाहायला मिळतं. 10 चेंडू 15 धावा. जबरदस्त सामना रंगला गेलाय. मॅच बनली आहे. मॅच खेळावी लागेल. चांगला खेळ करावे लागेल. एका बाजूला ग्रेट मार्टा संघाचे नक्कीच होनर आपल्याला बघायला मिळतात भावेश पुणेकर आणि दुसऱ्या बाजूला मोहन रवींद्र पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम रुद्रनाथ भोईर आणि जितेश मात्रे यांचा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रेम पाटी. हो याला मात्र खोला चेंडू टाकलाय. चेंडू मात्र डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये जातोय. शतक काळा चेंडूला उचललाय आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पळून पूर्ण केल्यात. चांगला प्रयत्न केला गेलाय. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ बनलं गेलाय आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 13 या आकड्यावर. 9 चेंडू 13 धावांची गरज. चेतन मात्रे समजत असताना गोलंदाज मितेश शिंगोटे या गोलंदाजाला कशा प्रकारे तुला गोलंदाजी करायची आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. चौथ्या चेंडूवर किती धावा डॉट होईल चेंडू विकेट जाईल यासाठी चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना यावेळी मात्र इंटू द गॅप मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. शतरक्षक आला चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न झालाय. अगदी गोलंदाजाकडनं खऱ्या मात्र चुकी झाली आहे. चेंडू व्यवस्थित गॅदर करू शकले नाहीये आणि जिथे मात्र 2 धाव होत्या तिथे मात्र अजून 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात ही पळून पूर्ण केल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 16 या आकड्यावर. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. जबरदस्त सामना चालू आहे. हाय व्होल्टेज सामना चालू आहे. रंगतदार स्थितीमध्ये सामना चालू आहे. एका बाजूला जय श्रीराम संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला ग्रेट मराठा संघ पाहायला मिळतोय. अगदी छत्रछाने मात्र जीवाच्या आकांत करत चेंडूला मात्र स्टॉप केलं होतं. गोलंदाजाने मात्र चेंडू अगदी व्यवस्थित गॅदर करू शकले नाहीये राऊंड द विकेटने. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न घातक फटका हितेंद्र पाती यांच्याकडनं झालाय. मात्र चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडूचं सांगता आले आहे. काय चेंडू हाताळला. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू पाहायला मिळाला आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. 7 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा मितेश राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळी पत्र चेंडूला भिरकावलंय. शतरक्षक आहेत मात्र प्रेक्षक बनून राहतील. चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पार. आलाय षटकार.
चांगला सामना रंगला होता. आता मात्र 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. खऱ्या अर्थाने मात्र 5वा चेंडू जो होता ना तो मात्र कदाचित टर्निंग पॉइंट ठरलाय कदाचित. त्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या जिथे मात्र चांगली फील्ड केली होती. त्याच्यानंतर गोलंदाज थोडासा पंबलिंग पाहायला मिळाली आणि त्याच्यामार्फत एक्स्ट्रा धाव पळून काढली होती. त्याच्यानंतर थोडस दडपणामध्ये गोलंदाज वाला आणि शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला गेलाय हितेंद्र पाती याच्या माध्यमातून. हितेंद्र पोहोचतोय 3 चेंडूचा सामना केलाय आणि 7 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रेम 7 चेंडूचा सामना केलाय आणि 7 या धावसंख्येवर तो खेळतोय. आता समीकरण 6 चेंडू आणि 4 धावांची गरज या प्रकारे समीकरण आले. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर येते. गोलंदाज रवी वाघमारे गोलंदाजी मार्कवर येतोय. नक्कीच या 4 धावा डिफेन्स करू शकतोय रवी वाघमारे. तर दुसऱ्या बाजूला थोडाफार चाचपडत खेळतोय तो म्हणजे मिस्टर प्रेम. प्रॉमिसिंग स्ट्रोक्स आले नाही प्रेमच्या बॅटमधनं या मॅच मध्ये. कालच्या दिवशी त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता परंतु या मॅच मध्ये चांगला प्रदर्शन त्याने दाखवलं नाहीये. 7 चेंडू 4 ची गरज जिंकण्यासाठी. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय रवी. रवी टू प्रेम. यार मध्ये डिफेंड करायचा होता चेंडू. अपील केली होती. अपील मध्ये उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 24च्या आकड्यावर. आता किती 23 आकड्यावर माफ करायचंय. 3 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज या प्रकारे समीकरण पाहायला मिळत आहे. आता मात्र एक फर्स्ट स्लिप घेतली आहे. त्याच्यानंतर एक शॉर्ट थर्डमॅन आहे. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेगला शतक पाहायला मिळतोय. याला मात्र फक्त स्टिअर केले चेंडूला. शतक दूरवरून आलाय. चेंडूला फील्ड केलंय आणि तत्पूर्वी मात्र थोडंच मिसफील्ड पाहायला मिळते आणि त्याचा फायदा लगेच फलंदाजाने उचललाय. जिथे एक धाव होती तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2च्या मदतीने स्कोर लेवल पाहायला मिळतोय. धावसंख्या 25. आता 1 धावांची गरज असेल. चांगला प्रयत्न केला होता ग्रेट मराठाच्या संघाने. अगदी 2 षटकामध्ये 10 धावा होत्या. त्याच्यानंतर थोडासा मितेश शिंगोडे महागडा ठरला गेला. 1 धावांची गरज जिंकण्यासाठी. यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न अगदी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता हितेंद्र मार्फत. रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे हा चेंडू आत टाकला होता. चांगला चेंडू सांगता पाहायला मिळाली. 3 चेंडू 1 धावेची गरज. नक्कीच एकदा डिपेंड करू शकतो. 2 चेंडू निर्धाव आले तर. याला मात्र हलक्या रीतीने पुश केलंय आणि इथे मात्र काय घडले डायरेक्ट हिटची फंदी आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज प्रेम बॅक टू द डगआउट. जावं लागेल त्याला परतावं लागेल. थँक्यू डीजे. 2 चेंडू 1 धावांची गरज. बघा पहिला चेंडू डॉट आला त्याच्यानंतर विकेट पाहायला मिळाली. नवीन बॅटर मार्मिक येतोय. नवीन बॅटर दत्ताळी स्पोर्ट जुचंद्रचा हा खेळाडू. परंतु आज जय श्रीराम या संघामध्ये त्याची वर्णी लागली होते या जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. मार्मिक पाटील 2 चेंडू 1 धाव जिंकण्यासाठी मॅच बनली आहे. मॅच जिंकावी लागेल. 2 चेंडू 1 धाव. वडा मॅच. चांगला सामना रंगलाय. जय श्रीराम वर्सेस ग्रेट मराठा.
गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रवी. यावेळी मात्र ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी फज्ज होतो. स्ट्रायकरकडे बॅटर मार्मिक पाटील. ओ यावेळी झेलची फंदी आणि झेल पकडलाय. चांगला झेल पकडलाय. आणि आता मात्र समीकरण काय बघायला मिळतं. एक चेंडू एक धावेची गरज. एक चेंडू एक धाव. मी पहिला म्हटलं होतं लो स्कोरिंग मॅच नक्कीच बनू शकते. द ग्रेट मराठा जुचंद्र फंगापाटी. एक चेंडू एक धावेची गरज. कुठच्या बॅटरवर विश्वास दाखवला जाईल. एक जबरदस्त सामना. एक चेंडू एक धावेची गरज. पाहायला मिळते. रंगलाय सामना पूर्णपणे. नक्कीच जिथे मात्र चांगली गोलंदाजीचं पृथ्वीकरण दाखवत असताना रवी वाघमारे या गोलंदाजाला आपण पाहू शकताय. 2 धावा फक्त आणि फक्त त्याने खर्च केल्यात आणि 1 गडी त्याने बाद केलाय. नवल पाटील स्ट्रायकरकडे. नक्कीच आपण बघू शकतो जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये यासाठी का केला होता अट्टास. मात्र शेवट गोड व्हावा. चला लगेच स्पीडअप करायचं आहे. एक चेंडू एक धावांची गरज जिंकण्यावाडी. रंगलाय सामना जुचंद्र प्रीमियर लीग. नक्कीच जर तुम्ही चांगला खेळ केला तर नक्कीच तुम्हाला मोठ्या मोठ्या संघामध्ये नक्कीच खेळण्याची संधी मिळते. मग तो दत्तळीचा संघ असो किंवा अजिंक्यचा संघ असो. त्याचप्रमाणे ग्रेट मराठा जुचंद्रचा संघ असो. या संघामध्ये तुमची वर्णी लागते. त्यासाठी मात्र आपण बघतोय जुचंद्र प्रीमियर लीग का भरवली जाते तर नवे टॅलेंट प्रत्येक खेळाडूला कशा प्रकारे संधी मिळावी यासाठी मात्र जुचंद्र प्रीमियर लीग भरवली जाते. आणि त्या संधीचे तुम्हाला सोनं करायचं आहे. इथे मात्र रवी वाघमारेने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. अगदी आपल्या या संघामधून मला आयकॉन का निवडलंय. माझी निवड का केली जात आहे. खऱ्या तर मात्र आयकॉन या संघाचे आपल्याला चेतन मात्रे आहेत. परंतु आयकॉन सारखा गोलंदाजी दाखवली आहे गोलंदाज रवी वाघमारे मार्फत. एक चेंडू एक धावांची गरज. इथे मात्र मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न झाला होता. एक चेंडू एक धाव. रोमहर्षक सामना. नवल तू रवी असा सामना बघायला मिळतोय. ओ यावेळी मात्र काय घडलंय. इथे मात्र काय बघायला मिळतं तर अशा प्रकारे द ग्रेट मराठा हा संघ जिंकला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन भावेश पुणेकर, मोहन रवींद्र पाटील. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टफ लक. जय श्रीराम, हृदयनाथ भोईर आणि जितेश म्हात्रे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने खऱ्या तर मात्र या धावा डिफेंड केल्यात. द मॅन ऑफ द मॅच मिस्टर रवी वाघमारे. द मॅन ऑफ द मॅच. कम ऑन स्टेज. काय गोलंदाजी केली गेली आहे. अप्रतिम गोलंदाजी केली गेली आहे.